नमस्कार, मी वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी अक्षय तृतीया स्पेशल एक थाळी सांगणार आहे। या थाळीमध्ये 4 भाज्या बनवल्या आहे, तसंच वरण भात आहे, मस्तपैकी असा हा आमरस आहे। तर ही जी थाळी आहे ती अगदी 1 तासामध्ये बनू शकते। जर भाज्या सर्व एकत्र कापून ठेवले तर अगदी 1 तासामध्ये सहजतेने बनेल। चला तर मग आपण सुरुवात करूया बनवायला। तर सर्वात आधी इथे वरण भात करून घेऊया। त्यासाठी इथे अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप तांदूळ घेतलेले आहे। आता ही डाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यावर नंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यावर तुरीच्या डाळीमध्ये हळद घालायची आहे पाव टीस्पून आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। नंतर इथे एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आता थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये सर्वात पहिले मी डाळीचा डब्बा खाली ठेवते आणि तांदूळचे जे भांडं आहे ते तांदूळचं भांडं हे वरती ठेवलेलं आहे। नंतर याला कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर आता इथे एकीकडे हा वरण भाताच्या शिट्ट्या होणार, तर इथे तोपर्यंत वड्याची तयारी करूया। इथे डाळीचे वडे बनवायचे आहे। तर इथे अर्धा कप उडदाची डाळ म्हणजे पांढरी जी उडदाची डाळ असते ती भिजत घालून ठेवायची आहे रात्रभर, म्हणजे साधारणतः 6 ते 7 तास भिजत घालायची आहे। तर ही मस्तपैकी अशी भिजलेली आहे आणि आता ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून। तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही वाटून घ्यायची आहे। ही वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा। मिक्सर चालू बंद करून ही उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे। तर आता यामध्ये 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, तसंच 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहे। जर तुम्ही आलं लसूण खात नसणार तर ते नाही घातले तरी चालेल। तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे। आजच्या सर्व स्वयंपाकामध्ये आलं लसूण मी घातलेलं आहे। जर तुम्ही नाही खात असणार तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। नंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे। तर आता हे एकीकडे मिक्स करून ठेवते आहे। नंतर आता इथे भाजी करून घ्यायची आहे। आता भाजी करण्यासाठी इथे एक कढई घेतली, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालायची। मोहरी चांगली तळतळल्यावर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहे। जिरेसुद्धा चांगले फुलल्यावर अर्धा टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे। तसंच 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची। चिमूटभर हिंग घालायचं आहे। आता हे थोडंसं तेलावर काही सेकंद परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। आता ही हिरवी मिरचीसुद्धा अगदी काही सेकंदासाठी तेलावर चांगली परतून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी हे थोडंसं परतून घेते तेलावर। नंतर आता इथे मी गवार घेतलेला आहे। हा गवार अशा प्रकारे मी छोटे छोटे याच्यामध्ये तोडून घेतला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुवून घेतल्यावर हा गवार यामध्ये घालायचा आहे। तर इथे मी पाव किलो गवार घेतलेला आहे आणि सर्व मिक्स करून द्यायचं आहे। नंतर त्यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे परतून घ्यायचं आहे चांगलं। यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पहिले, तर चांगलं परतून घ्यायचं आहे असंच। तसंच यामध्ये अगदी पाव टीस्पून गरम मसाला घातलेला आहे। हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। नंतर 2 ते 3 मिनटं चांगलं परतून झाल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी थोडंसं घालायचं आहे आणि झाकण ठेवून हा गवार शिजू द्यायचा आहे। तर आता एकीकडे गवार शिजतोय तर इकडे आता दुसरी भाजी करून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम झाल्यावर 1 टीस्पून मोहरी घालायची, 1 टीस्पून जिरे घालायचं आहे। पुन्हा यामध्येच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे बारीक चिरलेल्या। तसंच अर्धा टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे
आणि चिमूटभर हा असा हिंग घालायचा आहे. तर आता हे पुन्हा फोडणी पूर्ण परतून घ्यायची आहे. साधारणतः 5 ते 6 सेकंद हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्येच पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. तर आता यामध्ये हळद मिक्स करून घ्यायची. हळद घातल्यावर लगेच मिक्स केल्यावर त्यामध्ये आता गिलके घालायचे आहे. तर इथे गिलकं किंवा घोसाळी म्हणतात त्याला. तर इथे गिलके घेतलेले आणि त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे काप केलेले आहे. तर इथे 2 मोठे गिलके घेतलेले आणि त्याला अशा छोट्या छोट्या कापमध्ये कापलेलं आहे. आणि आता हे यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यावर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्स करून घेतलं तर तोपर्यंत इकडे गवार आपण बघूया. तर गवार हा मस्तपैकी शिजलेला दिसतो आहे. त्यामध्ये पाणी पण नाही आहे आता. तर अशा प्रकारे हा गवार इथे आपला गवाराची भाजी तयार झालेली आहे सुकी. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी. तर गवार हा शिजला आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी आणि हा गवार पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तर इथे ही एक भाजी आपली लगेच तयार झालेली आहे. आता तोपर्यंत इथे हे गिलकं शिजतं आहे. तुम्ही बघू शकता गिलक्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण त्यामध्ये आधीच पाणी असतं. तर तुम्ही बघू शकता गिलके मस्तपैकी शिजले आहेत आणि त्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घातली. तर इथे आपली ही गिलक्याची भाजीसुद्धा सोबत तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. आता तिसरी भाजी करून घेऊया. त्यासाठी इथे एक पुन्हा कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं तपल्यावर 1 टीस्पून मोहरी घालायची आहे. तसंच 1 टीस्पून जिरे घालायचे आहे. जिरे हे चांगले फुलल्यावर अर्धा टेबलस्पून यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तसंच 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता यामध्येच पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि हे सुद्धा पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 6 सेकंद हे परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर आता यामध्ये भेंडी घालायची आहे. तर इथे मी भेंडी अशा प्रकारे छोटी छोटी कापून घेतलेली आहे. तर इथे मी ही पाव किलो भेंडी अशा प्रकारे छोटी छोटी कापून घेतली आहे आणि ही पाव किलो भेंडी यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे चांगली परतून घ्यायची आहे भेंडी 2 ते 3 मिनटं अशी परतून घ्यायची आणि पुन्हा 3 मिनटं झाल्यावर पुन्हा त्याला हलवायची आहे म्हणजे मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती खालती लागत नाही. तर एका साईडला ही भेंडी परतून घेते आहे मी दुसऱ्या गॅसवर. तर तोपर्यंत इथे चौथी भाजी करून घेऊया. तर इथे एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तपल्यावर त्यामध्ये पुन्हा 1 टीस्पून मोहरी घालायची आहे. 1 टीस्पून जिरे घालायचे आहे. जिरे हे चांगलं फुलू द्यायचं आहे. चांगले फुलल्यावर त्यामध्ये अर्धा टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची. तसेच चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आता 5 ते 6 सेकंद चांगली परतून घ्यायची आहे जेणेकरून जी आपण आलं लसूण घातले आहे त्याचा वास निघून जाईल म्हणजे कच्चेपणा निघून जाईल. नंतर आता यामध्ये लाल भोपळा घालायचा आहे. तिथे मी छोटासा असा लाल भोपळा अशा प्रकारे मी कापून घेतला आहे लांब लांब आणि हा आता यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे ही आपली लाल भोपळ्याची भाजी तयार करते मी. नंतर वरतून मी इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. तुम्ही फोडणीमध्येच घालू शकतात हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखटसुद्धा घालू शकतात. तसंच पाव टीस्पून हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता हा लाल भोपळा चांगला परतून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनटं चांगलं परतून झाल्यावर थोडासा मऊसर झाल्यावर अगदी त्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून हा लाल भोपळा शिजवून घ्यायचा आहे. हा शिजायला वेळ लागत नाही, लगेच शिजतो. तर 5 मिनटं आता हा शिजवायला ठेवायचा आहे.
तर तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकतात भेंडीसुद्धा मस्तपैकी परतून झालेली आहे. आता नंतर सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे. जर आधीच मीठ घातलं तर भेंडी ही चिकट होते, म्हणून सर्वात शेवटी घालायचं मीठ. आणि याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. नंतर आता हे सगळं अगदी एखादी मिनटंच परतून घ्यायचं आहे. आणि मग नंतर इथे ही आपली भेंडीची भाजी पण मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. तुम्हाला वाटलंच त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं घालू शकतात. मी यामध्ये थोडंसं लाल तिखट असं घातलेलं आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1 मिनटं असं परतून घेतलं तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी भेंडीची भाजीसुद्धा आपली इथे तयार झाली. आता तोपर्यंत आता इथे मिरचीचे भजे करायचे आहे. तर त्यासाठी इथे अशा प्रकारच्या मी जाड अशा मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात, म्हणून मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर आता ह्या मिरच्यांना असं मधोमध कापून घ्यायचं आहे. त्यातील ज्या बिया असतात त्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये मीठ भरून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे मी मीठ भरून ठेवते आहे. मीठ थोडं जास्त जरी भरलं तरी त्याला पाणी सुटतं आणि ते निघून जातं. तर तोपर्यंत आता इथे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा लाल भोपळा शिजला पण आहे आणि खूप मस्तपैकी ही भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आता ह्या लाल भोपळ्यावर सुद्धा भरपूर अशी कापलेली कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून देते. तर इथे बघा तुम्ही बघू शकतात अगदी झटपट अशा ह्या 4 भाज्या इथे लगेच तयार झालेल्या आहे. आता भज्यासाठी इथे मी पीठ घेतलेलं आहे अर्धा कप. तुम्ही किती बनवणार त्यानुसार भज्याचं पीठ घेऊ शकतात. नंतर त्यामध्ये अगदी पाव टीस्पून हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तसंच आता यामध्ये 1 टीस्पून ओवा घालायचा आहे. तो ओवा हा हातावर असा चोळून घालायचा, त्यामुळे त्याची चव खूप छान येते भज्याची. नंतर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडं पाणी घालून हे भज्याचं पीठ अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे भज्याचं पीठ भिजवून झालेलं आहे. एकदम जास्त असं पातळ पण नाही करायचं, हे बॅटर असं घट्टच पाहिजे. आता इथे हे घोसाळी म्हणजे गिलकं त्याचे असे मी रोल काप केलेले आहे. एक छोटीशी अशी घोसाळी होती, त्याला असं मी रोल काप करून घेतले. त्याचे पण मी भजे तयार करणार आहे. तोपर्यंत आता इथे बघू शकता तुम्ही इथे वरण भाताचा कुकर मी इथे केला आहे ओपन आणि हा कुकर थंड झाला आहे. तर थंड झाल्यावरच ओपन केला. आता तुम्ही बघू शकता डाळ पण सुद्धा ही अशी मस्तपैकी शिजलेली आहे. तसंच भातसुद्धा इथे तयार झालेला आहे. आता ह्या डाळीला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे असं घट्टसर असं वरण तयार होईल. लागलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकतात किंवा रवीच्या साह्याने तुम्ही हे डाळ मिक्स करून घेऊ शकतात. तर इथे आपलं हे वरण आणि भातसुद्धा तयार झालेला आहे. आता इथे पोळ्या करून घेऊया. तर पोळ्याची कणिक मी आधीच मळून ठेवली होती. आधीच मळून ठेवल्यावर थोडं अर्धा तास आधी मळून ठेवली ना ती पोळ्यांची कणिक ही मस्तपैकी अशी मऊसर होते. नंतर आता इथे मी पोळी लाटून घेते आहे आणि लाटल्यावर ही पोळी शेकवून घेणार आहे. अशा प्रकारे मी ही पोळी शेकवून घेणार आहे. तुम्ही पोळीच्या ऐवजी तुम्हाला पुऱ्या करायच्या असेल तर तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकतात. तर मी आज इथे पोळी केलेली आहे. तर ही दोन्ही साईडला ही पोळी मस्तपैकी अशी मी भाजून घेतली आहे. तर अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहे. आता मस्तपैकी असा आमरस करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहे. आता याचा रस कसा काढायचा, तर मी अशा प्रकारे इथे कापून घेतला आहे आंबा दोन्ही साईडने आणि नंतर ह्या आंब्याला अशा प्रकारे कापायचं आहे. आडवं आणि उभं असं कापून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने ह्या आंब्याचा असा गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही आंबा असा चोळूनसुद्धा त्याचा रस काढू शकतात, पण हा मिक्सरमध्ये केला ना तर एकसारखा तो एकजीव होतो, म्हणून मी अशा प्रकारे कापूनच आंब्याचा रस काढते. तर अशा प्रकारे आंब्याचा गर काढून घेतला आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतला. तर तुम्ही बघू शकता
मस्त हा असा आंब्याचा रस तयार झालेला आहे, अगदी एकजीव असा पूर्ण झालेला आहे। जर आंबट असेल तर तुम्ही त्यामध्ये साखर टाकू शकतात, पण आता हा हापूस आंब्याचा आहे तर म्हणून मी असाच राहू दिला, त्यामध्ये साखर टाकली नाही आहे, आधीच गोड आहे। तर आता इथे हे भजेसुद्धा आपण तळून घेऊया। तर इथे जे आपण बेसनाचं बॅटर बनवलं होतं त्यामध्ये हे मिरचीचा भजा घालायचा आहे आणि इथे तेल पण तापवायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। या तेलात हा मिरचीचा भजा सोडायचा आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने सर्व साईडने असा हा मिरचीचा भजा तळून घ्यायचा आहे। तर मस्तपैकी इथे मिरचीचे भजेसुद्धा तयार केलेले आहे आणि हे गिलक्याचे भजे पण इथे मी काढून घेते तेलातून। तर ते पण ह्या बॅटरमध्ये मी घालते आणि तेलात सोडायचे आहे। अशा प्रकारे हे भजेसुद्धा दोन्ही बाजूने मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत। हे मस्तपैकी असे गिलक्याचे भजे ना फुलतात मस्त आणि गरम गरम खायलाच खूप छान लागतात। हे फुलल्यावर तुम्ही बघू शकता मस्तपैकी सोडा न टाकता हे भजे ना असे मस्त फुललेले आहे। तर दोन्ही साईडने हे मी चांगले तळून घेतले। तर मस्त असे हे गिलक्याचे भजेसुद्धा इथे तयार झालेले आहे। तर अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे गिलक्याचे भजे। तसंच आता अक्षय तृतीयेला कुरडईला खूप महत्त्व असतं, तर इथे मी कुरडया तळून घेणार आहे। जर तुम्हाला कुरडया म्हणजे गव्हाच्या चिकाच्या कुरडयांची जर रेसिपी बघायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तर तुम्ही त्यावर जाऊन नक्की बघा व्हिडिओ। तर ही कुरडई एकदम मस्तपैकी अशी दुप्पट अशी फुललेली आहे, तुम्ही बघू शकतात। हे बघा मी दुसरी पण इथे तळली आहे। तर आता इथे आपला पूर्णपैकी स्वयंपाक तयार झालेला आहे। तर ताट वाढवून घेऊया आपण। तर सर्वात आधी आता इथे एक ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पहिले मी भात वाढत आहे, त्यावर मी वरण वाढते आहे आणि थोडंसं तूप घालायचं आहे। तसंच आता इथे भाज्या ठेवून घेणार आहे। तर मी इथे 4 भाज्या बनवल्या आहे। सर्वात पहिले इथे भेंडीची भाजी ठेवली आहे, तसंच लाल भोपळ्याची भाजी वाढायची आहे, नंतर गवाराची भाजी इथे वाढली आहे। मस्तपैकी हा असा आमरस इथे मी वाढला आहे आणि त्यावर मी अशा केसरच्या काड्या टाकलेल्या आहे। तसंच गिलक्याची भाजीसुद्धा इथे मी वाढून घेतलेली आहे। नंतर भजे तयार आहेत, इथे मिरचीचे भजे तयार आहे, तसेच गिलक्याचे भजे तयार आहे। मस्तपैकी इथे वडा तयार आहे। तर इथे आजच्या व्हिडिओमध्ये मी डाळीचा वडा नाही दाखवला, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी डाळीचे वडे बनवलेले आहे, तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघू शकतात वड्याची रेसिपी। तर हा वडासुद्धा मस्तपैकी फुलला आहे। जर वड्यामध्ये मीठ बरोबर असेल ना तर वडा हा मस्तपैकी फुलतो, हे लक्षात ठेवा। तर पोळी, कुरडई, पापड हे सगळं असं मी इथे वाढून घेतलेलं आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा। जर तुम्हाला ही आवडली तर लाईक करा, शेअर करा। तसंच ह्या अक्षय तृतीयेला ह्या अशा प्रकारे व्हेज थाळी नक्की बनवा। आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।